आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा महाधुरळा आता उडू लागलाय. मंत्री, आमदार, खासदार सगळेच प्रचारात आता उतरलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर हे निवडणूकमय झालेलं आहे. विशेषतः पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही आता अनेक प्रभागात प्रचार सभा घेत आहेत, भेटीगाठी घेत आहेत. काही जोडण्या लावत आहेत, काही बंडखोरी त्यांनी टाळली. अनेक ठिकाणी आता विविध कार्यकर्त्यांना भेटून महायुतीची सत्ता महापालिकेत आणण्यासाठी प्रचंड ते आता नियोजनाच्या कामात लागले आहेत. त्यांनी आता महायुतीकडे जर सत्ता दिली तर 50 वर्षाच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन त्यांनी दिलेलं आहे. महायुतीकडे जर सत्ता आली तर कोल्हापूरचा सर्वांगीण विकास निश्चितपणे करू असं मोठं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. कारण महायुती नियोजनबद्ध पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. आधुनिक कोल्हापूर करण्यासाठी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवत कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीला सत्ता द्या असं आवाहन त्यांनी आता अनेक प्रचार सभात केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये आणि प्रभाग क्रमांक आणखी काही प्रभागात त्यांच्या सभा झाल्या. या सभेत मंत्री आंबेडकर म्हणाले, महापालिका निवडणूक ही केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही, ती शहराच्या पुढील 5 दशकांच्या विकासाचा आराखडा ठरवणारी निर्णायक निवडणूक आहे. यामुळे महायुतीच्या पाठीशी सगळ्या जनतेने ठामपणे उभे राहावे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणाले, कोल्हापूर शहर आज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. वाढती लोकसंख्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, आरोग्य या संदर्भातल्या सगळ्या समस्या महायुतीचं सत्ता आल्यानंतर सोडवल्या जातील. पुढचं 50 वर्षाचं व्हिजन समोर ठेवून काम केलं जाईल असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. महायुतीचे उमेदवार हे कार्यक्षम आहेत. काहीतरी करण्याची धडपड त्यांच्यामध्ये निश्चितपणे आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीचे सगळे उमेदवार हे प्रचंड प्रयत्न करतील. केंद्रातून राज्यातून मोठ्या प्रमाणात निधी या महापालिकेला दिला जाईल आणि कोल्हापूरचा संपूर्ण कायापालट केला जाईल असं आश्वासन त्यांनी या विविध प्रचार सभात दिलेलं आहे. त्यामुळे एकूणच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय झाल्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीची सभा जोरदार होत आहे. या सभांना लोकांचा प्रतिसादही अतिशय चांगला मिळत असल्यामुळं एकूणच महायुतीचं वारं कोल्हापुरात अनेक प्रभागात दिसत आहे.